अप्रूव्ड सेल ट्रान्झॅक्शन. काय लागतं त्याच्यावरती यूट्यूबवरती की इथे लोक नाही, एकटा मी चाललोय, काय नाही, त्याचं गावाचे गाव आहेत, आतमध्ये घरं आहेत माणसांची, त्यानंतर गाड्या फिरतात. हे काय माझ्या मागून आता एक गाडी कुठं, अरे SBI ब्रँच आतमध्ये चालू आहे का बघू, SBI ब्रँच चालू आहे का बघू. नाही, स्वागत आहे सगळ्यांचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण निघालोय लावासा सिटीला. आता सकाळचे वाजलेत 6 महिन्यानंतर उठलो असेल एवढ्या अर्ली मॉर्निंग. गाडी करूया स्टार्ट. आपल्यासोबत आणखीन एक आहे ज्याच्याकडे MT आहे, मल्लेश 6969 वाला. गोल्ड स्टार्ट. इसको मल्लेशनी तर दिलाय धोका. सकाळी 5 वाजल्यापासून कॉल करत होतो, पण अजून तर काय फोन रिसिव्ह नाही केलेला, आणि मला वाटत पण नाही इथून पुढं करेल म्हणून. आता वाट पाहण्यात काय अर्थ नाही, निघूया हळूहळू. सनराईज व्हायला, हां सनराईज व्हायला चालू झालं आहे. जातो. थोडंसं पुढं निघून आलं, पण मागं पेट्रोल पंप आहे. हा टर्न एकदम खतरनाक आहे झाला इथं ॲक्सिडेंट, कारण की हे बघा पुढं दिसतंय, कोणाच दिसणार नाही आला. तिथं पेट्रोल पंप आहे, त्याच्यावरती जाऊन मी इकडं टाकणार होतो, पण आपल्याला निघायचं होतं राईटला आणि पेट्रोल पंप होतं लेफ्टला. मला आला होता कंटाळा, पुढे गेल्यावरती टाकू, आणखी पुढं जाण्यापेक्षा इथंच टाकून. There we go. सध्या तरी बापूजीवाच्या मंदिरापाशी थांबलो. इथून पुढं बापूजीवाचा बारीक एक थोडासा घाट आहे. अगोदर थोडा जास्त डेंजरस होता, पण आता काही येता जाता गाड्या चालूच असतात, त्यामुळे काही विषय नाही. अजून सनराईज पुढे दिसत नाही, उजेड तर झाला आहे, आणि भुकेला पण बरोबर हे झालेलं आहे, भूक लागलेली आहे. कारण की काल रात्री आपण खाल्ला होता फक्त मसाला भात, त्यामुळं आत्ता सध्या लगेच भूक लागलेली. पण इथून पुढं एक दिलखुश वडापाव आहे म्हणून आहे, तिथं जायचं आहे आपल्याला डायरेक्ट. तर आय गेस ओपन होईल ते 7-7:30 वाजता, आणि आपण लवकर जाऊन काय करणार तरी काय, त्यामुळं निवांत चाललो आहे. इथपर्यंत रोड मला माहिती होतं, कारण की इथपर्यंत आपण मॅप नाही लावला. आता इथून पुढं सरळ जायचं, तिथे जाताना मॅप लावायला लागेल. आणि हा दिलखुश वडापाव चालू आहे. एक वडापाव तर खाऊनच जाऊ. फेमस वडापाव GS आहे, 3 GS आहे, आणखीन एक 4-5 दिसते का पण तुम्हाला? 5. एक वडापाव. गाडी आणि आपला दोघांचं पण फ्युल अप झालेलं आहे, तर आता निघण्यात काही हरकत नाही आहे. इथून दाखवते 38 किलोमीटर. मला वाटलं होतं एक अर्ध्या-पाऊण तासामध्ये आपण पोचून जाईन, पण हे काय थोडं जास्तच आहे, तरी पण 1 तास लागणार म्हणतं आहे. ठीक आहे, चालेल, आपल्याला कुठं काही आहे. इथून रिटर्न तिकडून आत्तापर्यंत तर रोड माहिती होता, इथून पुढं मॅप लागेल. टर्न कुठून या नेमका? इथून गेलो, त्याच्यानंतर सरळ 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 एव्हरीथिंग इज सरळ, काही इश्यू नाही. चला लेट्स गो. जेव्हा गरज पडेल तेव्हा बाहेर काढायचा परत मोबाईल. जो दे गन नाल मर दे या गन नाल सटा यही लाइफ.
स्टाईल लल्ले बायगन डाय बायगन काटा स्टाईल लल्लडे आलडे म्हणजे आलडे सिनिक व्ह्यू आहे. राईट होतं, राईट टर्न मारला आणि डायरेक्ट आपण इथं आलो होतो म्हसोबा देवस्थानापाशी. मला सांगितलं होतं की त्यांनी एक मस्त मंदिर आहे म्हसोबा देवस्थान, तर जाशील त्या रूटला तर जाऊ नये. तर ते एक थोडासा टर्न बसला आपला आणि दिसलं होतं मला की तिथून आहे पुढं मंदिर, पण म्हणलं आता चुकून का होईना आलो या साईडला, तर चला दर्शन तर होईल. आणि आता परत चाललो आहे खाली. नुसते चढ उतार आहेत, मजा येते. आणखीन किती इथून 20-1 किलोमीटर तरी बाकी, 20-22 किलोमीटर तरी बाकी असेल. आता विंड नॉईज जास्त येत असेल, पण आता इथपर्यंत आलो आहे तर DSLR काढून थोडासा फोटोशूटच करू. चला, मला वाटलं नव्हतं एवढे लोक असतील, पण इथं बरेच आहेत. मी निघताना म्हणलो होतं 1-2 गाड्या असतील, भेटल्या तर भेटल्या. तर यांच्या येऊन चालल्यात घरी, रिटर्न घरी चाललेत. आता DSLR काढू एकदा आणि थोडेसे शूट घेऊ. जमत तर नाही आपल्याला, प्रोफेशनल नाही आहे, पण वी विल ट्राय आवर बेस्ट. काय निकल जा, ठेवणार कुठे याला? चोरीचा मामला नको व्हायला. कोणीतरी येऊन गायब करून गेलं म्हणजे झालं, सगळा बत्त्या बोळ. हो, आपल्या DSLRची पण क्वालिटी चांगली आहे की याच्यामध्ये पण ब्लॉक केला, पण याच्यामध्ये ना आवाज, विंड नॉईस एकदम जास्त येतं. सध्या वी आर लावासाच्या जवळपास. थोडासा शूट करू आणि निघूया. गाड्या आहेत, भरपूर गाड्या आहेत, कमीत कमी 20 गाड्या दिसल्या असतील मला आत्तापर्यंत, त्या वर खाली येणं जाणं चालू आहे. हे काल रात्री हा सेटअप केला आहे गोप्रोचा. परवा दिवशी जेव्हा ज्युपिटरच्या डिक्कीत टाकत होतो, चला तुटला. या ते म्हणतात ना, कावळा बसायला फांदी तुटायला, आपल्याला निघायचं होतं त्याच्या 1 दिवस अगोदर तुटलाय. काल रात्री बसवलं. आता मला जर तुम्हाला समोरचा व्ह्यू दाखवायचा असेल तर मला असं करून थांबावं लागेल. इट्स ओके. चला, याचे लेन्स चेंज करतो आणि गाडीचे थोडेफार फोटो काढू. झाले अप्रूव्ड. सेल ट्रान्झॅक्शन. काय लागतं? नाही झालं का? झालं झालं. येस करा, येस करा, ओके करा. काढू का? काय काढा काढू. एक तुम्ही घ्या, एक मला घ्या. ₹200 एंट्री आहे ना इथे. काय नाव दादा? प्रसाद. ओके, जाऊ दे. ओके ना. ₹200 एंट्री चार्ज. चांगलं आहे इथं, नेटवर्क आहे म्हणून. KC 1738. हां, नेटवर्क आहे म्हणलं इथं. हां, मला वाटलं नसेल. जस्ट पेड ₹200 फॉर द एंट्री अँड वी आर हेअर ॲट वेलकम टू लावासा. म्हणजे अबंडन्स सिटी पाहायला ₹200 खर्च आहे एंट्री चार्ज. नाही, मला माहिती होतं की त्याच्यामध्ये काय हेच नाही की द्यायची देते. ₹200 एंट्री चार्ज आहे, ते आपल्याला देण्याचे. फक्त काही जण थोडेसे शॉक झाले तिथे. म्हणजे 1-2 होते माझ्या अगोदर, त्यांना माहिती नसेल, आपल्याला माहिती होतं. येस. काय कळत नाही. इकडं दावसे रोड, इकडं काय, इकडं जाऊन पाहू आपण. चला, सेकंड पोर्ट लिहिलं इथं. फर्स्ट पोर्ट खाली होतं. ओ भाई साहब, व्ह्यू तर चांगला आहे, व्ह्यू तर चांगला आहे, पण इथं कोण आहे का नाही आहे? एवढं मेंटेन कोण करतंय? आपल्या ₹200 मेंटेन होतं एवढं? हो, फोन.
माकड ठीक आहे ठीक आहे. माकडं फुल नेचर एवढं जवळ स्टार्ट झालंय का? अच्छा ठीक आहे. 2 माकडं तर दिसली नाही. मेंटेन करतात म्हणजे इथं माणसं पण येतात राहायला. हे काय इथं दिसती एक गाडी. मागाशी जिथं आपण कोर्ट 2 मध्ये आतमध्ये घुसलो होतो चुकून, तिथं पण मर्सिडीज आणि ही होती इंडिवर सगळे MS-02-047. अरे बापरे याची वाट लागते. ते काय असं करतात आता दिसेल काहीतरी होतं पण त्याची पण वाट लागलेली आहे. सध्या आपण आहे लावासा सिटीच्या मेन आतमध्ये आणि इथं दिसते ना काही अबंडंट घरं आहेत, बिल्डिंग आहेत, पण जे रिॲलिटी सांगतात ना काही त्याच्यावरती यूट्यूबवरती की इथं लोक नाही, एकटा मी चाललो आहे, काय नाही. त्याचं गाव आहेत आतमध्ये, घरं आहेत माणसांची, त्यानंतर गाड्या फिरतात. हे काय माझ्या मागून आता एक गाडी चालली, पलीकडं पण माणसं थांबलेत, हे चाललेत. हे आत्ता आमच्याबरोबर होते, गाडीवरती फोटो वगैरे काढून गेले आत्ता जास्तपैकी. पडीक तर आहे, काही जागा पडीक आहे. आता ही बिल्डिंग जशी झाली ही पडीक आहे, इथं ही पडीक आहे. पडीक आहे, पडीक नाही असं नाही, पण ह्याच्यामध्ये पण माणसं आहेत कामाला वगैरे चाललेत, डबा वगैरे घेऊन चाललेत, म्हणजे कामालाच चाललेत ना, दुसरीकडे कुठं जाणार आहे, कामालाच चाललेत. हे काय पोलीस फिरते, ते 2-4 पोलिसांच्या गाड्या, कंटिन्यू गाड्या चालू आहेत. अबंडंट नाही आहे पूर्णपणे, अबंडंट नाही. आता आणखीन 2-4 राऊंड मारू आपण इकडून तिकडून आणि त्याच्यानंतर घराकडे निघू. मेन म्हणजे तर मला माहीत नाही आता, लक्षात नाही मी आलो आहे कुठून आणि जायचं आहे कुठं. अरे SBI ब्रँच आतमध्ये चालू आहे का बघू. SBI ब्रँच चालू आहे का बघू. नाही आज रविवार आहे ना, अशी पण बंद असणार आहे ती, चालू तर नसणार. पडीक आहे, भरपूर जागा पडीक आहेत. SBI दिसतं तिथे नवीन दिसतंय चकाचक एकदम. काय झालं याला इथं काय आहे, सिलेक्ट दासवे लावासा, दासवे गाव आहे, गावाचं नाव आहे दासवे. मगाशी मी हिंडत होतो, म्हणजे त्या साईडला गेलो होतो तेव्हा पाहिलं. अरे इथं काय ऑफिस आहे, आतमध्ये ऑफिस आहे. हा एकदा क्रॉस चेक करू आपण. कॉलेज काहीतरी आहे, दासवे बुलेवार्ड. आत्ता सकाळचे 9 वाजलेत आणि आत्ता इथं ऊन आले सध्या. अरे फोकस आहे का पण माझ्यावरती? हां आता आहे. तर सकाळचे 9 वाजलेत आणि आत्ता ऊन आले. हा एक दुसरा पॉईंट आहे जिथं मी येताना पण थांबलो होतो. हा एक कडक पॉईंट आहे. इथं जेव्हा पावसाळा असेल ना तेव्हा मजा आहे, कारण की पूर्ण धरण आहे, त्याच्यावरतून हा ब्रिज आहे, पलीकडं त्या बिल्डिंग आहेत त्या, म्हणजे त्याच्यात कोण राहत नाही. बाकी तर दुसरं काय नाही. हां इकडं पण डोंगर आहेत आणि ह्या साईडला पण डोंगर आहे. पॉईंट तर मस्त आहे. फक्त मला वाटतं व्हायरल वगैरे झालं होतं काय काय माहिती, कोणी रील वगैरे बनवली असेल, त्याच्यानंतर मग सगळे यायला सुरुवात झाली. म्हणजे पीस तर आहे. 20% माणसं आहे जास्तीत जास्त येऊ शकता. 20% माणसं आणि 200 रुपये एंट्री फी बाईकसाठी, 400 रुपये कारसाठी. पलीकडं माझ्या माग 2 मुलं आहेत, म्हणजे सेम एजची. त्यांच्याकडं पण त्याच्याकडं जावा आहे, मस्त गाडी आहे ती, पण सिंगल सीटर आहे. तर एकदा त्याच्याकडे कॅमेरा देऊ. आता दुसरं कोण नाही आहे सोबत. मल्लेशनी डच्चू दिला, फोन स्विच ऑफ केला. मल्ल्या आता बोलू नाही शकत, माझ्या घरचे पण पाहतात, तुला सांगतो भेटल्यावरती. स्विच ऑफ करून ठेवलं. मी पण 2.5 तास झोपले की जास्तीत जास्त 2-2.5 तास. तर ह्या जे आहेत त्यांचं पण फोटोशूट चालले, पण DSLR नाही आहे. तर मी माझे फोटो काढायला होतो त्यांना, ह्या DSLRमध्ये काढले तेवढे 2-3 पोस्ट करण्यासाठी इकडं तिकडं. बाकी एक वयस्कर कपल आले, कुठून आले म्हणजे ते फिरायसाठीच आलेले. ते विचारते की इथे काय फिरण्यासारखं. ते कॉलेज आहे ना आतमध्ये, त्याचे 2 स्टुडंट होते त्याच्यासोबत, ज्यांना मी फोटो काढायला लावले आत्ता. त्यानंतर एवढंच आहे, त्यानंतर एवढंच आहे, याच्यामध्ये आणखीन काय आहे? ते काय नाही, एवढंच आहे. पण ते रील वगैरे वरती तर लय दाखवलं. ते रील आणि रिअलमध्ये फरक आहे, जमीन आसमानचा फरक आहे. म्हणून जेव्हा मी आलो तेव्हा मला कळलं की हा इथं फरक आहे बाय. अरे मोबाईल स्विच ऑफ झाला, रात्री आलो
थोडा वेळ मोबाईल बघत बसलो, ते मोबाईल चार्जिंग करत होते, तसंच झोपलो. मोबाईल पडला आणि तसंच झोपलेलं, चार्जिंगला लावलंच नाही. मी म्हणलं काय स्विच ऑफ करून झोपला. आता तसंच झोप लागली, ते आता उठलो डायरेक्ट. बरं बरं. रिटर्न टू होम बेबी. आणखीन 60 किलोमीटर आता प्रवास करायचा आपल्याला. रोड तर आतमध्येच आला. आतमध्ये जे लावाच 20 किलोमीटर आहे वाटतं. 15-20 किलोमीटरच्या आतमध्ये यांनी त्यांचं डेव्हलपमेंट केलेली आहे. आतमध्येच फिरतोय 15-20 किलोमीटर इकडं तिकडं इकडं तिकडं. ठीक आहे, चलेगा. फिरंगुट फाट्याला पोचलोय, पण इतका कंटाळा आला आता जायचा. पुढं 7-8 किलोमीटरच राहिला असेल इथून पुढं. चला लय बोर झालं. झोप पण नाही झालेली ना. 2-2.5 तासाची फक्त झोप झाली. त्याच्यानंतर आणि पूर्ण वर खाली रोड होता, त्यामुळं बोर म्हणजे हात लाल झाले पूर्ण. चला भेटूया घरी गेल्यावरती. पोहोचलो घरी. जे 7-8 किलोमीटर म्हणजे 7-8 नाही 15 किलोमीटर होते. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर.